कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ इथं आज भारतीय अर्थमिती संस्थेच्या हीरक महोत्सवी राष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ झाला। यावेळी भारतानं समावेश आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्यास 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा प्रख्यात अर्थतज्ञ एस महेंद्र देव यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ इथं अर्थशास्त्र अधिविभाग, द इंडियन इकॉमेट्रिक सोसायटी आणि डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय अर्थमिती संस्थेच्या 60व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचा आज प्रारंभ झाला। परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना एस महेंद्र देव यांनी भारतीय अर्थव्यवस्था काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केलं। जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही मजबूत देशांतर्गत मागणी, राजकीय स्थैर्य आणि व्यापक आर्थिक स्थैर्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली असल्याचं एस महेंद्र देव यांनी सांगितलं। मात्र केवळ सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ पुरेशी नसून समावेशक आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। श्रमप्रधान उद्योगांना चालना, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना बळकटी, संशोधन आणि विकासात गुंतवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थव्यवस्थेची तयारी ही भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं। हवामान बदलाचं आव्हान लक्षात घेता हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ नीरज हातेकर अध्यक्षस्थानी होते, तर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव आणि डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती। या 3 दिवसीय परिषदेस देशातील 22 राज्यातून 300 पेक्षा अधिक शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले असून अर्थमिती आणि आधुनिक संशोधन पद्धतीवर सखोल चर्चा होणार आहे। कोल्हापुरात भरलेल्या या राष्ट्रीय परिषदेनं संशोधन आणि धोरण निर्मितीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।